नमस्कार मंडळी, तर राम राम सर्वांना. तर बघा, आज आता काम चालू आहे. ही पहिली ऑर्डर होती. आज आता 2-3 ऑर्डर आलेले आहेत. ही पण दुसरी ऑर्डर आहे. हे कमळाचं फूल आहे. हे अशा पद्धतीने आपले दिवे आहेत. हे दिवे पण आहे त्यामध्ये. हे फ्लॉवर जे आहेत तर हे सुद्धा आहे. हे कॉर्नर आहे, बघू शकता. हे कॉर्नर पण करायचे आहे अजून. हे एवढ्या साऱ्या डिझाईन करायच्या आहेत. अजून उंबरठ्या पट्ट्या बनवायच्या आहेत. इकडे बघू शकता उलनचा स्टॉक. उलनची क्वालिटी बघू शकता. कलर बघू शकता आपले किती फ्रेश आहेत. उलनची क्वालिटी बघू शकता कशी आहे तर. हे सर्व कलर जे आहेत फ्रेश कलर आहे एकदम. रेक्झिनची क्वालिटी बघू शकता. रेक्झिनची क्वालिटी कशी आहे तर. आता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. बघू शकता आमची कामाला जेवण खाणं पिणं सर्व झालं. सर्व भांडे बिव आवरले. तिकडे ट्रेस पेपरचे डिझाईन आहेत आपल्या, बघू शकता. आता उलनची ऑर्डर आहे आपली. तर ही उलन आता मोजून हे करणं चाललेलं आहे. हे बघू शकता 1 किलो उलन आपल्याला पॅक करायचं आहे. आता ही पण ऑर्डर आहे. आम्ही असे रात्री पार्सल पॅक करून ठेवतो, जेणेकरून सकाळी फोटो पार्सल पॅक झाल्याच्या नंतर ज्या ताईची ऑर्डर असली त्या ताईला फोटो टाकून देत असतो पार्सल पॅक केल्यानंतर, जेणेकरून काही मिस्टेक असली चूक असलं ऍड्रेस मध्ये तर ती घरी पार्सल तोपर्यंत ते चेक केल्या जातं, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे आपण आतापर्यंत एवढे पार्सल जे पाठवले इतकेच केले, कुणाचीही तक्रार नाही, अडचण नाही. स्वामींच्या कृपेने सर्व व्यवस्थित चाललेला आहे आपला. हा घर बसल्या बिझनेस आहे. तुम्हालाही करायचं असेल तर आपल्याकडे या उलन मॅट रांगोळीचं सर्व साहित्य मिळतं. जसं की ट्रेस पेपर, रेक्झिन, उलन, ग्लुगन, ही सर्व याची किट जी आहे तर ती मी देत असते. ज्या ताईंना स्टिक पॉकेट लागतात तर स्टिक पॉकेट सुद्धा मी सेल करत असते. रेझिन सुद्धा सेल करते. तुम्ही असं म्हणजे किटच घ्या असं नाही. ज्यांना नवीन बिझनेस चालू करायचा आहे माझ्यासारखा तर त्या ताई किट घेऊ शकता. ज्यांना मटेरियल लागतं, समजा रेक्झिन हवं असेल तर रेक्झिन मिळतं, उलन हवं असेल तर उलन मिळतं, स्टिक पॉकेट हवं असेल तर स्टिक पॉकेट मिळतात. त्याचबरोबर ज्या ताईंना डिझाईन मोठाल्या डिझाईन ज्या आहेत जसं की 2 फूट, 3 फूट, 4 फूट, 5 फुटापर्यंत आपण डिझाईन ज्या आहेत तर त्या सुद्धा ट्रेस पेपरवरती तयार करून देतो. तर अशा पद्धतीने आहे, बघू शकता. ह्या डिझाईन आहे, ही ऑर्डर आहे. हे पार्सल आता थोडंसं बाकी आहे. आता हे पॅकिंग करून ठेवायचं सर्व आणि उद्या आपल्याला हे पार्सल पोस्टामध्ये टाकून द्यायचं आहे. तर तुम्हालाही माझ्याकडून काही सामान हवं असेल किंवा ज्या ताईंना नवीन व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी किट सुद्धा आपल्याकडून घेऊ शकता. पार्सल तुम्हाला तुमचं घरपोच मिळणार आहे. पार्सल बद्दल तुम्ही बिनफिकीर राहायचं आहे. पार्सल तुमच्यापर्यंत येणारच आहे. कारण की भला 3 दिवस लागो, 4 दिवस लागो, 5 दिवस लागो, पण पार्सल तुमच्यापर्यंत 100% येणार म्हणजे येणारच. तर असं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं हे कसं वाटलं नसेल सांगा. हे असंच आपलं काम जे आहे तर हे रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत आमचं काम जे आहे तर हे चालू असतं. आता हे उलन पॅकिंग सुरू आहे. मी इकडे रांगोळी बनवतीये, मिस्टर इकडे पॅकिंग करतात उलनचं. काही जणांची झोप चाललेली आहे, बघू शकता. आपल्या घरात असं सुरू असतं. रात्री 2 वाजेपर्यंत हेच काम आम्हाला जातं. सकाळी पार्सल टाकायचे असतात पोस्टामध्ये. कारण की दिवसभर आपल्याला आपलं हेच काम, घरातली कामं, मिस्टर त्यांच्या ड्युटीला, पण आपलं काम. अशा पद्धतीने आपलं दिवसभर डेली रुटीन जे आहे तर ते चालू असतं. त्यानंतर इंस्टाग्रामवरती व्हिडिओ, यूट्यूबवरती व्हिडिओ, म्हणजे आपलं दुसरंही चॅनल आहे. त्या चॅनल विषयी मी तुम्हाला सविस्तर एक ब्लॉग बनवेल किंवा तुम्हाला माझे छोटे छोटे या चॅनलवरती मिनी ब्लॉग बघायला आवडेल का? जसं की मी डेली रुटीन तुम्हाला त्यामध्ये दाखवेल, पण
त्यामध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी मी तुम्हाला सांगण्याचा माझ्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न करेल. म्हणजे तुम्हाला एक सकारात्मकता तुमच्यामध्ये जागी होईल किंवा तुम्हाला नवीन काही करण्याचा एक उत्साह निर्माण होईल. बऱ्याचशा मैत्रिणींचा असा सुद्धा प्रश्न असतो, कमेंट्स असतात की मला करावं खूप वाटतं, पण काय करावं आळस येतो. मला करावंसं वाटत नाही. थोड्या वेळापुरता म्हणजे एक उत्साह माझ्यामध्ये निर्माण होतो. त्यानंतर मला दिवसभर आळस येतो. करावंसं वाटत नाही कोणतं काम किंवा दिवसभर नुसतं असं लोळत राहावंसं वाटतं. कुठलंही काम करावं वाटत नाही. याला आपण काय म्हणतो, नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या डोक्यामध्ये भरलेली असते. त्यामुळे आपल्याला होईल तितकं कामामध्ये बिझी राहायचं आहे आणि आपलं मन जे आहे, डोकं जे आहे तर ते आपल्याला फ्रेश ठेवायचं आहे. जितकं आपण कामामध्ये व्यस्त राहू तितकं आपण फ्रेश राहतो. भलाही कामाचा लोड येतो, काही वेळा चिडचिड होते, पण त्यामधून आपल्याला जर 4 पैसे मिळाले तर त्या पैशाचं आपल्याला एक समाधान जे आहे तर ते खरोखर वाटत असतं आणि खरोखर आपण जेव्हा आपले मिस्टर जे आहेत तर ते कमवतात भलाई, पण आपण जे समजा आपले मेहनतीचे आपले स्वतःचे आपण 10 रुपये कमवू देत, 100 रुपये कमवू देत, 500 रुपये कमवू देत, त्याचा आनंद जो आहे तर तो आपल्यासाठी काही वेगळाच असतो. म्हणून मी तुम्हाला सांगते, अजूनही वेळ गेलेली नाही, ट्रेंड गेलेला नाही. नुकताच हा ट्रेंड जो आहे उलन मॅट रांगोळीचा तर हा सुरू झालेला आहे आणि हा ट्रेंड कधीही न संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर अजूनही तुम्ही या व्यवसायाला घर बसल्या सुरुवात करू शकता. नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला माझ्याकडून काही हेल्प हवी असेल त्याबद्दलही मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल. तुम्ही कॉल करू शकता, वरती आपला नंबर लावलेला आहे. ज्या ताईंना किट घ्यायची आहे, ज्या ताईंना रेडी रांगोळी घ्यायची आहे माझ्याकडून, अशा त्यांनी सुद्धा मेसेज किंवा कॉल तुम्ही करू शकता व्हॉट्सअपवरती. वरती आपला व्हॉट्सअप नंबर देते मी तुम्हाला. त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि तुमची ऑर्डर जी आहे तर ती बुक करायची आहे. तर चला भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये नवीन एखाद्या माहितीसोबत.